हॅलो. धन्यवाद सर अमोल समजाडे. सामना दोन्ही क्रिकेट संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. मनोज 11 कस्टमर विपक्ष अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ. टॉस विन झालाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष मेरुल आपल्याला बघायला मिळतोय. मगाच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं 63 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 49 या धावसंख्येची बहारदार खेळी अष्टपैलू कामगिरी करत 44 फटके बसे करत आपल्या मनोज 11 कस्मन क्रिकेट संघाला विजयाचा झेंडा ज्याने आपल्या बाजूला फडकवला आहे तो विकी आणि त्याच्या साथीला नवीन खेळाडू आपण पाहतोय तो अनिकेत कांबळे आपण पाहतोय. गोपाळ भट्टाच्या छत्रछायेखाली अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ गोपाळ भट्टा नेतृत्व करतोय. कमी धावसंख्येमध्ये रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न हे गोपाळ भट्टाच्या चाणक्य नटलेल्या कर्णधाराच्या आपल्याला बघायला मिळतील. तसेच मुनगेकर ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय मुनगेकर साहेब आपल्या विनंती आपण व्यासपीठावर या. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक धाव धावफलकावर आपण पाहतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक वैभव जाधव च्या हातातून चेंडू निसटलाय. परतीची फेक थोडीशी खराब बघायला मिळाली. ज्या ठिकाणी सुरुवातीला गडी बाद होता हातातून निसटलेला चेंडू हे चित्र कधीही मात्र बघायला आवडणार नाही अनेक रसिक प्रेक्षकांना. कित्येक मोठमोठ्या खेळाडूंचा आवडता खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची कीर्ती सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर सर्व खेळाडूंनी सांगितलं होतं मुलाखतीत. वैभव जाधव आमच्या सर्वात आवडीचा गोलंदाज आणि ऐन मुख्याच्या क्षणी त्याच्या हातातून निसटलेला चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या अनिकेतला जीवनदान बहाल करत दुहेरी धावसंख्येची लहर धावफलकावर सांघिक धावफलकावर 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गती परिवर्तनाचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. प्रमुख गोलंदाजाला सन्मानजनक क्रिकेट आशिष मेरुलच्या गोलंदाजीवर करायचं आहे. उर्वरितची फटकेबाजी ही स्लॉक ओव्हरला आक्रमण करणारे आपल्याला बघायला मिळेल. ते मात्र मनोज 11 कस्मन क्रिकेट संघाची. पण सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर टॉस विन झाल्यानंतर निर्णय तर घेतलाय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला हा मात्र कमी धावसंख्येमध्ये रोखायचा आहे आणि त्यासाठी खूप दूरवरून प्रवास झालेला आपल्याला आशिष मेरुल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आशिष वर्सेस विकी. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची बाहेरील कट लागून चेंडू क्षेत्ररक्षक गणेश दीपू गिरबा वेगानं शॉट थर्डमॅनचा चेंडू पर्यंत पोहोचतोय. परतीची फेक ही गोपाळ भट्टाच्या दिशेने येत एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 4 धावा धावफलकावर 5 धावा धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकेरी दुहेरी धावसंख्या सुरुवातीलाच कसोशीने घेण्याचा प्रयत्न ती प्रत्येक धाव लाख मोलाची आपल्या हिताची आहे आणि यासाठी 2 फलंदाजांचा आपण प्रयत्न बघतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंगचा फटका. नो मॅच लॅम्बे चेंडू पपन साळगावकर प्रदीप साळगावकर स्क्रीनवर पोहोचतोय. परतीची फेक एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 6 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. ज्या अनिकेत कांबळेला पहिलं जीवनदान बहाल झालंय. जीवनदानानंतर मात्र 2 धावांनंतर एकेरी धावसंख्या आणि सुरुवातीला मात्र या षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू घेऊन आशिष मेरुल आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालाय. पंचांनी 2 हात समांतर केलेत. पंचांनी या ठिकाणी त्यानंतर गोपाळ भट्टाने या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली म्हणजे तिसऱ्या पंचांचं काम हे वाढलं गेलंय. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण दोन्ही क्रिकेट संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतोय. भव्य दिव्य अशा आयोजनाची असलेली क्रिकेट स्पर्धा कुठची स्पर्धा असो कुठचंही कार्यक्रम असो प्रत्येक स्पर्धेचे प्रत्येक कार्यक्रमाचे प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. त्या तमाम रसिकांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शास्त्रोक्त कुलोत्पन्न मराठा समाज कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आपण करतोय. 7 धावा धावफलकावर की पंचांनी सुरुवातीला तर वाईट बॉल केला. 1 धाव जर जमा होईल बघूया. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मात्र मदत तर आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यानंतर
महत्वाचा सामना आहे दोन्ही क्रिकेट संघांसाठी आणि महत्वाच्या सामन्यामध्ये या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. चेक केलं जात नाही. दोन्ही क्रिकेट संघ तेवढेच तुल्यबळ आहे. दोन्ही क्रिकेट संघांसाठी प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. प्रत्येक चेंडू हा निर्धाव अवधूतस्फोट कणकवली क्रिकेट संघासाठी महत्वाचा आहे आणि तुल्यबळ क्रिकेट संघ हे दोन्ही आपापसात परस्परांविरोधात भिडताना बघायला मिळत आहेत. व्हाईट बॉल ज्यावेळी चेंडू रिलीज झाला त्यावेळी त्याकडे विकी मुंडे आपल्या जागेवर होता, शपथ न झाला होता आणि त्याचं श्रेय फलंदाजाला देत. थोडासा लाईनच्या बाहेरून गेलेला चेंडू हा दंडात्मक गोलंदाज आशिष मेहरोलला ठरवला गेलाय. त्याचं हे श्रेय सर्व द्यावं लागेल ते टेनिस क्रिकेट .inच्या टीमला. सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर उंच घेतलंय. बॅकफुटला जायचंय. अप्पर कटचा फटका खेळण्याचा विकी मुंडेचा इरादा हा असफल राहत पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त होत. सांघिक धावफलकावर 7 धाबा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. बीनगड यांच्या मोबदल्यात 7 धाबा धावफलकावर षटक क्रमांक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे समाप्त झालंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीची वर्णी लागली. तो गोलंदाज सज्ज आलाय. पहिल्या मॅच मध्ये ज्यानं आपल्या गोलंदाजीची चुणूक त्यानं सुंदर पद्धतीची केली होती. वेंगुर्ले तालुक्यातील आपण पाहतो हा खेळाडू हा राकेश सारंग सज्ज झालाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा निर्णय पंच आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचवत आहेत. म्हणजे फलंदाज एका बाजूला मोठे फटके खेळण्यासाठी आपला पाया भरभक्कम करण्यासाठी सज्ज झालेत, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी प्रमुख कार्यासाठी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजांना रोखण्यासाठी राकेश सारंग याची वर्णी आपण पाहतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका हा अनिकेत कांबळेच्या बॅट मधून ज्यावेळी अनिकेत कांबळेच्या बॅट मधून मात्र मोठे फटके येतील. मैदानाच्या आतमध्ये वैभव जाधव याची दिल की धडकन वाजायला सुरुवात होईल. त्याच्या हातातून निसटलेला जाईल आणि अनिकेत कांबळेची बहरलेली फलंदाजी षटकाराला सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 13 धाबा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचे बहारदार फटके आपल्याला बघायला मिळत आहेत आणि चौकाराची लयलूट करणारा 2 चेंडूंवर 10 धावा खर्च करत सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 17 धावा धावफलकावर. 17 पे खतरा हा कोणाला असेल? गोलंदाजी करणाऱ्या टीमला. सुरुवातीला अनिकेत कांबळे या गोलंदाजावर हा येऊन खेळतोय की 17 पे खतरा हा फलंदाजाला असेल. त्याचा मोह जर न आवरला आणि जर चेंडू फसला तर फलंदाजाला मात्र 17 पे खतरा असेल की गोलंदाजाला सुरुवातीला असताना 2 मोठे फटके टोलावत 10 धावा खर्च करत सांघिक धावफलकावर 17 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बांधतोय. आडव्या बॅटनं ऑफसाईड चेंडू खेचून टुलवोबई इरादे अनिकेत कांबळेचे असफल राहत आहे. प्रयत्न राहतोय. निर्धाव चेंडून 9 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. गती परिवर्तनाचा चेंडू बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऐन मोक्याच्या क्षणी, पण या ठिकाणी लेस्टिकच्या बाहेरून गेलेला चेंडू पंचांनी 2 हात समांतर केले 22च्या स्वरूपात 1 धावसंख्या आणि या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर जो धावफलक पाहिजे होता तो धावफलक तर मिळालाय सुरुवातीला मनोज 11 कसबन क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू राकेश सारंगवर हल्ला बोल दे दराने फटकेबाजी करताना विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये. हे मात्र वादळ गोंगावलं जातंय फटकेबाजींचं आतषबाजींचं. शांतता आपल्याला बघायला मिळते. अवधूतस्फोट कणकवली क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा धावफलकावर. ज्या धावा अनिवार्य बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिजे होत्या धावा तर बनल्यात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला फक्त दिशा दिली ती मात्र स्क्वेअर लेगला
बनमाऊ चेंडू ओव्हर द रॉप चौकाराचे कोण पंचांच्या आमच्यापर्यंत पोहोचत 4 या धावसंख्येनं राकेश सरंग ही महागडी गोलंदाजी आपण पाहतोय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय मात्र एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला धावफलक 27 धावा ह्या धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. महागड्या षटकाची सांगता करणारा मात्र अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आणि स्ट्रायकर एंडला जरा रसिक प्रेक्षकांची मन जिंकलीत. तो विकी आपल्याला बघायला मिळतोय. मिस टायमिंगचा फटका रोहन लोणे चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू हे सीमारेषेचं उल्लंघन करतोय. षटकारासाठी बघायला मिळत जशी सांगता जशी सुरुवात तशी सांगता ही राकेश सरंगच्या षटकाची होत. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 33 धावा धावफलकावर. हॅलो, राकेश सरांना तब्बल धावा खर्च केलेत त्या मात्र 26 आणि गोलंदाजी मार्कवर जरा प्रामुख्यानं गोलंदाज संघाचा स्टार कास्ट संघाचा ओव्हरसीज खेळाडू आयकॉन खेळाडू आशिष मेहरोला सज्ज झालाय. कॉमेंट्री बॉक्स दूर करणं महत्वाचं षटक धावसंख्येला रोधक लावणारा तो आशिष आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू जमिनीला गरंगत जाणारा डीप लंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक वेगानं उभरता सितारा निरवडे गावचा गणेश करंगुटकर आमच्या स्क्रीनवर येतोय. परतीची बेग गौरव सडेकरचा बॅकअप बघतोय आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 धावफलकावर त्याला सूर सापडलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना विकी मुंडेनं अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे, अभिराज्य करायला सुरुवात केली आहे आणि त्या विकी मुंडेला कशा पद्धतीने थांबवायचं आहे याची मात्र लढत आपण पाहतोय. आडव्या बॅटनं मोठा फटका बेस्ट वर्सेस बेस्ट विकी मुंडे वर्सेस आशिष मेहरोल आणि चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला षटकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. फटकेबाजीनं जरा मात्र मंत्रमुग्ध करून सोडलं अनेक रसिक प्रेक्षकांना. त्या विकी मुंडे आपण पाहतोय एक खिलाडी सेना बरोबर जी लढत पाहिजे होती ती लढत विकी मुंडेच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 40 धावफलकावर जवळजवळ जो आपल्याला प्रथमतः 60-65 गाठण्याच्या इराद्यानं मैदानामध्ये मनोज 11 कसबन क्रिकेट संघ खेळत होता त्या ध्येयापर्यंत ध्येय प्राप्त होतोय की काय की गोपाळ भट्टा छत्रछायाखाली चाणक्यानं नटलेला कर्णधार प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 60वी घटनासून रोखतोय की काय. आवाजदार अंपायर अपील बघायला मिळालं. अपील मध्ये आत्मविश्वास जास्त होता. तसेच या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र पोलीस सन्मान्य सागरजी नांदगावकर यांचं आगमन झालंय. विनंती करतोय सन्मान्य सागरजी नांदगावकर आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. बऱ्याच वेळानं निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सांघिक धावफलकावर 40 धावफलकावर खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा इरादा क्षेत्ररक्षक गणेश करंगुटकर थोडासा संथ गतीनं बघायला मिळाला. चेंडू अडवण्यात त्यानं प्रथमतः धन्यता मानली आहे आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 41 धावफलकावर षटकारांची आतषबाजी विके आणि अनिकेत कांबळेची आपण पाहतोय. हलक्या हाताला खेळण्याचा प्रयत्न वेगवान पद्धतीचा चेंडू त्याला दिशा द्यायची आणि टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र फटकेबाजी कलात्मक फटक्यांची करत चौकारांची लयलूट करावी हा अनिकेत कांबळेचा इरादा थोडासा असफल राहतोय. निर्धाव चेंडूनं आशिष मेहरोल आपल्या षटकातील एका चेंडूचा कमबॅक करतो आपल्या षटकासाठी. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 41 धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ आज समाप्त झालाय. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा असूनही खेळ बाकी.
हलक्या हातानं दिशा दिली आहे. दीपू गिरव वेगानं येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय. परतीची फेक, एकेरी धावसंख्येची लहर. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर आता पाहायला मिळतोय. एका सुसज्ज स्थितीमध्ये मनोज 11 कसबन क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावफलकावर आपण पाहतोय. उर्वरितची 2 षटकं आणि उर्वरितच्या 2 षटकांसाठी कोणत्या गोलंदाजांची वर्णी ही मैदानाच्या आतमध्ये असेल. अजून एक उभरता सितारा निरवडे गावचा आपण सावंतवाडी तालुक्यातील हल्लीच्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूंना म्हटलं आपली शाप ही सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर अष्टपैलू कामगिरीची सोडली आहे. तो गणेश करंगुटकर हा सज्ज झालाय कॉमेंट्री बॉक्स दूर करणं, ज्याला जीवनदान बहाल झालंय सुरुवातीलाच. तो अनिकेत कांबळे 1 षटकाराच्या जोरावर मैदानाच्या आतमध्ये एका चौकार जोरावर खेळतोय, तर 2 षटकार 2 चौकारांची आतषबाजी. विकी मुंडेची फलंदाजी सांघिक धावफलकावर 42 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला फक्त दिशा दिली, पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला चौकारासाठी फटका बघायला जात 4 या धावसंख्येनं 46 धावफलकावर. पहिला चेंडू हा गणेश करंगुटकरचा, तो ऑर्मप पद्धतीचा चेंडू, त्याला वाईट यॉर्कर करायचा होता, नियंत्रण चुकलं गेलं, त्याचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला फायदा होत. चौकारांची लयलूट करणाऱ्या पहिल्या चेंडूवर 46 बिन गड्यांच्या मोबदल्यात मनोज 11 कसबन क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, टोलबाबा इरादा, क्षेत्ररक्षक गोपाळ भट्टन, यष्टरक्षकानं परतीची फेगी वाकाडणं जोगी ही अनिकेत कांबळेला नमस्कार करायला लावणारे आपल्याला बघायला मिळत. सांघिक धावफलकावर स्थिरावलाय तो मात्र 46 धावफलकावर. पहिला गडी बाद होतोय मनोज 11 कसबन क्रिकेट संघाचा, तो अनिकेत माघारी परतलाय. सुंदर फटकेबाजी विकी मुंडे जी आपण पाहतोय, मंत्रमुग्ध करणारी रसिक प्रेक्षकांची डोळ्यांचं पाळणं फेडणारे गेम. गणेश करंगुटकरच्या माध्यमातून एक तर धावचीच्या स्वरूपात या षटकामध्ये पहिला ब्रेक तो मिळालाय औदुस्फोट कणकवली क्रिकेट संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, वेगाने टाकलेला चेंडू, चेंडू पहिला व्यवस्थित स्पर्शाने डीप मिड विकेट कडनं वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक करतोय राकेश सरंग, एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 47 धावफलकावर आपण पाहतोय. 47 धावफलकावर गणेश करंगुटकर हा गोलंदाज सज्ज आलाय. कमी धावसंख्या देण्यासाठी गोपाळ भट्टानं या उभरत्या सिताऱ्याकडे जबाबदारी दिली आहे. मैदानामध्ये विकी मुंडे याला फुल टॉस पद्धत फुटबॉल प्रमाणे चेंडू आपण पाहतोय, दिसतोय त्याला. शॉर्ट प्रकारचा चेंडू, शॉर्टमपूलचा फटका, टोलबाबा गौरव सडेकरची परतीची फेक, विकी मुंडे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 48 धावफलकावर. षटक क्रमांक 14 हे प्रगतीपथावर आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 48 धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात आणि 2 षटकार चौकारांची लयलूट करणारा विकी सज्ज आला स्ट्राईकला. टायमिंगचा फटका विकी मुंडेचा आणि फॉलोथ्रो मध्ये ज्या करंगुटकरला ज्या कामासाठी आणलं होतं गोपाळ भट्टनं ते गणेश करंगुटकरनं काम केलंय. पण विकी मुंडेची जर एक खिलाडी सेना बरोबर जर खेळ या दोन्ही मॅच मध्ये मित्रांनो तुम्हाला आवडले असेल तर विकी मुंडेसाठी टाळ्यांचा आवाज करूया. नेत्रदीप पद्धतीची फटकेबाजी, ती मात्र चौफेर फटकेबाजी, रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारे आणि मंत्रमुग्ध करणारी खेळी ही मात्र रजत मुंडे याची ही समाप्त होत आहे. वन बनाम रिया स्पोर्ट्स 2 टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण
टॉससाठी रेडी राहायचं आहे. एकावन्न संघमालक अशोक खाजरवाडकर यांचा संघ AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघ पाहायला मिळेल. दुसऱ्याने रियान स्पोर्ट्स संघमालक श्यामसुंदर आचरेकर यांच्या मालकीचा संघ, ज्या संघाचे कॅप्टन आहेत विजय चिंदरकर. आयकॉन खेळाडू आहेत अमित लोके आणि अक्षय विखाळे. तर दुसऱ्याने कॅप्टन स्वप्नील चिंदरकर. आयकॉन खेळाडू भूषण खाजरवाडकर आणि राजकिशोर परब. चला, विनंती असणार आहे दोन टीमचे कॅप्टन आपण आपल्या टीम सहित तयारीत राहायचं आहे. लगेचच या मॅचच्या समाप्तीनंतर मॅच चालू होणार आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंद शेखर सुतार सज्ज झाला स्ट्राईकला. शेखर सुतारनं आल्या आल्या मोठा फटका. रोहन लोणे चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत जमलेला गरंगच जाणारा डगआउट मधून जसा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या विकी मुंडेनं कित्ता गिरवलाय, तोच कित्ता मी गिरवणार ही चुणुकी मात्र आपल्याला बघायला मिळते. ती शेखर सुतार नामक फलंदाजी आणि चौकारानं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. अर्धशतक 50 गाठत 52 धाबा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात अंतरिमचं षटक आणि अंतरिमच्या षटकासाठी वर्णी लागले. ती गोलंदाज ज्याच्या छत्रछायेखाली हे उभरते सितारे पंचायत लेवल क्रिकेट स्पर्धेला खेळताना कित्येक वेळा आपल्याला बघायला मिळाले आहेत. तो अजून एक शिरोडी केरवडी गावचा साहिल घाटपड हा उभरता सितारा हा सज्ज झालाय. हल्लीच्या 2 वर्षामध्ये ज्या खेळाडूनं आपली शॉप टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी कित्येक वेळा केरवडी क्रिकेट संघाच्या बाजूने आपल्याला बघायला मिळाली आहे आणि एक मोठी स्पर्धा खेळत असताना गोपाळ भट्टाच्या छत्रछायेखाली तयार झालेले हे मात्र उभरते सितारे त्यानं आपल्या घरच्या खेळाडूवर विश्वास दाखवलाय आणि तो गोलंदाज सज्ज झालाय. तो साहिल आपल्याला बघायला मिळतोय. समोर आहे तो मुन्नापा नॉन स्ट्रायकर एंडला शेखर सुतार. त्यानं डकआउट मधून सेट होऊन आलाय. तो वेगवान पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज आपल्याला कोणत्याकडे बाद असेल. शेवटच्या षडाला मुन्ना परपला नमस्कार करावा लागेल. शेखर सुतार हा थांबेल. पंचांनी तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली आहे. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 52 धाबा धावफलकावर मुन्ना परबला मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. सुंदर गोलंदाजी सुरुवातीला साहिल घाटमळनं ज्याचं कौतुक केलं. गोपाळ भट्टानं आपल्या घरच्या संघातील खेळाडूवर विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला मी तडा जाऊ देत नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी मी करणार हे पूर्व संकेत मात्र सुरुवातीला साहिल घाटमळ नामकच्या गोलंदाजाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. असर मुकादमा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज स्लॉक ओव्हरला कमबॅक केलाय अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघानं. विकी मुंडे अंकित कांबळ्या माघारी परत त्यांचा धावफलक स्थिरावलाय आणि 30 गोलंदाजी करावी लागेल अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला. सुरेख गोलंदाजी पण ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे पुन्हा या ठिकाणी मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे आणि बघूया
व्हाईट बॉल म्हणजे अवांतरच्या स्वरूपात एक धावे गणले जाईल. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 53 धावफलकावर. फायटिंग टोटल तर जमा तर झाली आहे मनोज कसबत एवढे क्रिकेट संघाची, आणि त्यासाठी रोखण्यासाठी सज्ज झालाय साहिल घाटवळ सज्ज झालाय. मोठा फटका आपण पाहतोय, गॅप मध्ये घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक रोहन लोणेला. ओव्हर द वन बाउन्स हुलकावणी देत गेलाय फटका. चौकारासाठी आपण पाहतोय 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 57 धावफलकावर. शेखर सुतार चौकारांची लयलुट लढतीनं सुरुवात केली आहे. साहिल घाटवळच्या विरोधात एक मोठा फटका तर आलाय. पुन्हा एकदा शॉट अंपुल डीप मिड विकेटला चेंडू उडवलाय. सीमा रेखा पार षटकार. त्रेसष्ट धावफलकावर. आता मॅचला मजा येईल. दोन्ही क्रिकेट संघ तेवढेच तुल्यबळ क्रिकेट संघ आहेत. आता मात्र जो गोपाळ भट्टा पहिल्या 2 मॅच मध्ये शांत राहिलाय त्याची फलंदाजी बहरलेली असेल की साहिल घाटवळच्या उर्वरितच्या चेंडूंवर कशा पद्धतीनं शेखर सुतारची फटकेबाजी असेल. पुन्हा एकदा आपण फटका पाहतोय. बॅटचे कडा क्षेत्ररक्षक गौरव पर्यंत पोहोचलाय. गौरवास्पद कामगिरी करणार परतीची फेक ही गौरवची आपल्याला बघायला मिळाली आहे. आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 64 धावफलकावर अंतरिम चेंडूची इनिंगची सांगता करणारा असूनही खेळ बाकी आहे. शेखर सुतारनं स्वतःच्या खात्यावर जबाबदारी घेत आतापर्यंत 5 चेंडूत 15 धावा हा त्याचा लेखाजोखा आपल्याला त्या 2 चौकारांची एक षटकाराची लयलूट एकेरी धावसंख्या हा त्याचा लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतोय. आणि नवीन फलंदाज मैदानावर दिनेश हा मात्र आपण पाहतोय. त्याचा कॅप्टन स्वप्नील चिंदरकर आणि कॅप्टन विजय चिंदरकर दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. चला टॉससाठी या. मी विनंती करतोय आमचे मान्यवर ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य नितीनजी पवार साहेब, आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे. विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच दोन टीमचे कॅप्टन या चला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस होईल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा आहे. स्वप्नील चिंदरकर आणि विजय चिंदरकर यानंतरच्या मॅचमध्ये एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघ मालक अशोक खाजनवाडकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ते दुसऱ्याने रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघ श्यामसुंदर आचरेकर यांचा मालकीचा संघ, ज्या संघाचं नेतृत्व करतायत विजय चिंदरकर. आयकॉन खेळाडू आहेत अमित लोके, अक्षय विखाळे, नंतर किरण ढोलम, प्रथमेश भटकर, बाळा आचरेकर, प्रशांत पवार, किसन आचरेकर, गंधार आचरेकर, विनोद हरमळकर, रिचेश हडकर आणि मितेश नाटेकर या संघामध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्याने
स्वप्नील चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली भूषण खाजनवाडकर, राजकिशोर परब, अक्षय खाजनवाडकर, रुपेश आचरेकर, नैनेश हरमळकर, तुषार नाटेकर, प्रतीक चिंदरकर, प्रणय आचरेकर, जितेश बगाड, सचिन आचरेकर आणि प्रणव नरे हे खेळाडू पाहायला भेटायचं. दोन टीमचे कॅप्टन यायचंय. हॅलो. हॅलो. धन्यवाद योगेश. स्वागतम. चला विनंती आहे स्वप्नील चिंदरकर आपण यायचं आहे. सन्माननीय नितीन पवार ग्रामपंचायत सदस्य कलमट यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. आमच्या टॉस का बॉस येते. तर दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सामना 4 षटकांचा असणार आहे. दोन टीमचे कॅप्टन लक्ष द्या. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचे असेल. 4 गोलंदाज वापरणं ही बंधनकारक बाब असेल. चला टॉस होतोय. महत्त्वपूर्ण मॅच आहे. टॉसचा कॉल इथे देतील विजय चिंदरकर जे रियान स्पोर्ट्स क्रिकेट टीमचे कॅप्टन आहेत. टेल इज अ कॉल आणि हेड. टॉस जिंकलाय. स्वप्नील चिंदरकर जायचं नाहीये. स्वप्नील चिंदरकर जायचं नाहीये. चला आपण टॉस जिंकलाय. टॉस जिंकून डिसिजन का असणार आहे? आमचं डिसिजन असणार फिल्डिंग. फिल्डिंग का घेतलेत? कारण या मैदानावर आजपर्यंत बघितलं जरा फिल्डिंगला जास्त स्कोप दिसतोय. तुम्हाला विरोधी संघात विजय चिंदरकर आहेत आणि या संघामध्ये सर्वात घातक खेळाडू म्हणजे सर्वात कोणत्या खेळाडूची भीती वाटते जो खेळाडू तुमच्यासाठी घातक ठरू शकतो? विजय चिंदरकरच मला सर्वात घातक वाटतोय. त्याचीच भीती आमच्या संघाला आहे. बाकी काय आमच्याकडे बॉलर आहेत. आमच्याकडे राजकिशोर परब आहे जो 6 चेंडूत 4 विकेट घेऊ शकतो. तसेच आमच्याकडे अजून अनेक चांगले खेळाडू या संघात आहेत. काय वाटतं या सामन्याबद्दल? तुम्ही सामना जिंकाल की समोरचा संघ जिंकेल? नाही, आम्ही जिंकणार 100%. त्यानंतर आपल्या समेत विजय चिंदरकर आहेत. विजय चिंदरकर, आम्हाला माहिती मिळाली आहे संपूर्ण खेळपट्टी तुम्ही बनवलात. मग या खेळपट्टीवर तुम्हाला काय वाटते? खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे की गोलंदाजांसाठी? दोघांसाठी पण. दोघांसाठी. आपण टॉस हरल्यानंतर बॅटिंग आले. विरोधी संघ आपण पाहतोय स्वप्नील चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. किती धावांचा डोंगर उभा कराल 4 षटकांमध्ये? कमी काय 40-45 धावांचा. आणि विरोधी संघात कोणत्या खेळाडूची तुम्हाला जास्त भीती वाटते जो खेळाडू तुमच्या संघासाठी घातक ठरू शकतो? पण फार तर सचिन आणि स्वप्नील दोनच. आणि तुमच्या संघात कोणत्या खेळाडूला विश्वास आहे जो तुम्हाला सामना जिंकवून देऊ शकतो? अमित लोके. ओके ओके ओके. चला मॅच स्टार्ट झाली आहे. बेस्ट ऑफ लक आहे दोन्ही टीमला. त्यानंतर लगेचच सामना सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर कदम. आघाडीचे 2 चेंडू समाप्त म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी फटका जरूर फसतोय. 2 खेळाडू चेंडू रोखण्याचा मनोमन प्रयत्न करतायत. डीप मिड विकेटवरनं खेळाडू वेगात चेंडूवरती पोहोचतोय. एकेरी धावेची पावलं वेगात दुसऱ्या धावेकडे वळतायत. 2 धावेच्या साथीनं स्लो पॉइझन अर्थातच कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर गोपाळ भट्टा सर स्वतःचं खातं खोलतायत. व जो भला मोठा डोंगर धावांचा तब्बल 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या धावांच्या पाठलागाला सुरुवात ही दुहेरी धावेच्या साथीनं. आघाडीचं पहिलं षटक गौरव घुंगरट सर हे गोलंदाजीच्या आक्रमणावर. यावेळी रचनात्मक फटका. फलंदाज सफल होत आहेत. फटका लॉंग लेगला टोलविला जातोय. चेंडू एक टप्पा घेतोय व प्रेक्षक गॅलरीमध्ये म्हणजे चाहत्या प्रेक्षक वर्गात 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय खणखणीत चौकार. सर गोपाळ भट्टा यांच्या बॅटमधनं सांघिक धावफलक. चौकारच्या साथीनं 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. तर 6 धावा धावफलकावर. यावेळी वेगवान चेंडूवरती प्रत्युत्तर वेगात द्यायचं होतं. चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला स्पर्श करतोय. यष्टिरक्षकाच्या सुरक्षित हातामध्ये चेंडू विसावतोय व एका चौकारानं एका दुहेरी धावाने छोटेखानी 6 धावांनी नटलेली खेळी सर गोपाळ भट्टा यांची समाप्त. पहिला प्राइज विकेट पहिली जोडीला सुरुंग लावला जातोय. मिस्टर गोपाळ भट्टा बॅक टू द पॅव्हिलियन.
अंकावरती गणेश करंगुटकरची पावलं या ठिकाणी वळत आहेत. म्हणजे पहिल्या 2 चेंडूंवरती सबसेल रोखलं जात आहे गोपाळ भट्टा सरांना. तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव निघताय. चौथ्या चेंडूवरती चौकार निघतोय व 5व्या चेंडूवरती जे मनामध्ये या ठिकाणी होतं गोलंदाजाच्या म्हणजे अपेक्षित यश व ते अपेक्षित यश साध्य होतंय. गोपाळ भट्टा सर बॅक टू द पॅव्हेलियन व त्यानंतर गणेश करंगुटकर सारखा एक युवा अनुभवी फलंदाज यावेळी स्ट्राईकला डावकुऱ्याचा फलंदाज तर त्याच्या विरोधामध्ये पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सफलता प्राप्त गोलंदाज सर गौरव खुंगरड. ज्यावेळी आल्या आल्या पहिला चेंडू हाफ ट्रॅकर त्याच्यावरती शॉर्ट टर्म पुलचा फटका. चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा चेंडू निघतोय मिड विकेट वरती व मिड विकेट वरती बिट्टू मुकादम अर्थातच अझर मुकादम हा खेळाडू जो खारेपाटण वरनं या स्पर्धेमध्ये दाखल होतोय. तो बिट्टू वेगात चेंडूवरती पोहोचतोय, नियंत्रण ठेवतोय, अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडू उचलतोय, चेंडूवरती ताबा ठेवला जातोय. फेकी सर गौरव घुंगरट सरांच्या दिशेने. नाममात्र एकेरी धाव घेत गणेश स्वतःचं खातं खोलतोय. सांघिक धावफलक एकेरी धावे स्वरूप पोहोचतोय तो 7 धावांवर. पहिल्या जोखीमग्रस्त षटकाचा म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ हा समाप्त. अजूनही 24 चेंडू 4 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी असेल व तब्बल 58 धावांची आवश्यकता असेल. ती अवधू स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाला 24 चेंडू 58 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय, गोलंदाज सज्ज होतोय तो मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडून. मॅन फ्रॉम मालवण पायस अल्मेडा हा फिरकीचा जादूगर यावेळी सज्ज होतोय. प्राथमिकता पायस आपली दिशा ठरवतोय म्हणजे प्रमुख पंच विवेक जबडे सर यांना पार करत ठीक त्यांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट व त्याच्या विरोधामध्ये तोडफोड फलंदाजीसाठी डावकुऱ्याचा फलंदाज गणेश करंगुटकर तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने ओव्हरसीज खेळाडू आशिष मेहरुल. ज्यावेळी पहिला चेंडू मधल्या यष्टीवरती चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर निघतोय. रिव्हर्स स्वीप अर्थात अल्टीपल्टीचा प्रयत्न हा फलंदाजाचा अपयशी ठरविला जातोय. चेंडू निर्धाव गणला जातोय व निर्धाव चेंडूच्या साथीनं दुसऱ्या षटकाला होतोय तो प्रारंभ. याही वेळी चेंडू स्लोवर वन पद्धतीचा होता मात्र फिरकी होती. चेंडू या ठिकाणी गती परिवर्तित चेंडू आपली दिशा बदलतोय. याही वेळी आडव्या बॅटने फटका टोलविण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहताना दिसतंय फलंदाज गणेशचं. लागोपाठचे 2 चेंडू हे निर्धाव फेकले जात आहेत व त्या निर्धाव चेंडूच्या साथीनं क्षणिक नाराजीच्या संकटामध्ये ओढवला जातोय तो फलंदाज गणेश करंगुटकर यावेळी मैदानावर. आता शेवटचे 22 चेंडू बाकी असतील व त्या 22 चेंडूवरती अजूनही 58 धावांची आवश्यकता. ज्यावेळी गुड लेंथवरती चेंडूचा टप्पा चेंडू डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी बाहेरच्या दिशेने वळसा घेतोय म्हणजे आउट कटर पद्धतीचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला स्क्वेअर कटचा फटका हा फलंदाजाला टोलवायचा होता मात्र चेंडू हा याही वेळी फिरकी घेणारा. चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला स्पर्श करतोय. थर्डमॅन वरती क्षेत्ररक्षण होत आहे व सलग तिसऱ्या चेंडूवरती धाव घेण्यापासून रोखलं जात आहे ते गणेश करंगुटकरला. ज्यावेळी हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुलचा फटका हा सहज टोलवायचा होता. चेंडू बॅटला स्पर्श करतोय, फटका निघतोय शॉर्ट फाईन लेग वरती. शेखर सुतार त्या ठिकाणी तैनात, त्याचा सहकारी चेंडूवरती पोहोचतोय. नाममात्र एकेरी धाव घेतली जात आहे व आघाडीचे 3 चेंडू जे योग्य पत्त्यावरती पडले गोलंदाज पायस अल्मेडाच्या तदनंतर एकेरी धाव नाममात्र खर्च करतोय. त्याही पेक्षा यावेळी स्ट्राईक घेऊ दिले जात आहे ओव्हरसीज खेळाडू आउट ऑफ स्टेशन खेळाडू मॅन फ्रॉम मुंबई जो मुंबईच्या मायानगरीतून या कलमठ गावामध्ये दाखल होतोय तो आशिष मेहरुल असेल यावेळी स्ट्राईकला. ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू सुमधुर ध्वनी निघतोय. चेंडू आणि बॅट यांचा अचूक संगम होतोय. फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे भिरकावून दिला जातोय 6 धावांसाठी. षटकाराच्या साथीनं पुढे सरकतोय 6 पावलांनी तब्बल 14 धावा धावफलकावरती. यावेळी आक्रमण करायला सुरुवात केली आहे आशिष मेहरुल यांनी. चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा अगदी बॅटच्या मधोमध घेतला जातोय व डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चाहत्या प्रेक्षक वर्गात चेंडूचा प्रवास समाप्त 6 धावांसाठी.
यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू हाफ ट्रॅकर बॅक ऑफ द लेनचा केवळ दिशा दिली जाते. शॉर्ट कव्हर पॉइंटला एकेरी धाव सहज पूर्ण होते. एकेरी धाव्याच्या साथीनं सांघिक धाव फलक मैदानावरती 15 धावा म्हणजे विजयासाठी शेवटचे 18 चेंडू व त्या 18 चेंडूंवरती 50 धावांची आवश्यकता असेल. मात्र 18 चेंडूत 50 धावा कोणत्या रीतीनं जमवल्या जात आहेत की गोलंदाजांचा बोलबाला राहत कोणत्या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये समाप्त होतोय तर कुठचा संघ विजयी घोडदौड सुरू ठेवतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. उर्वरित 3 षटकांसाठी आपल्या कर्णपटलापर्यंत आवाज जोडेल आमचे साथी सहयोगी समालोचक मॅन फ्रॉम बेडणे प्रसादजी चाळके आपल्यासोबत जोडले जातील. तोपर्यंत मी सागर कदम काही क्षणांच्या क्षणिक विश्रांतीसाठी आपली रजा घेतोय. भेटणार आहे अंतिम सामन्यामध्ये. धन्यवाद सागर. 18 चेंडू विजयासाठी 50 धावांचं लक्षात असेल, परंतु गौरव घुंगरड गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी महत्त्वाचं षटक असेल. दोन्ही टीमसाठी हे षटक नक्कीच अधिकाधिक चित्र स्पष्ट करेल ही मॅच कोण जिंकेल. आशिष मेरुल स्टॅकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल खेळत असताना फटका फसलाय, चेंडू हवेत उंच उडालाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि ते कॅच सोडली आहे. ही कॅच होती की मॅच? येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगेल. ही कॅच खूप महत्त्वाची होती. जो खेळाडू खास मुंबईवरून दाखल झाला ही स्पर्धा खेळण्यासाठी त्या खेळाडूचा इथे झेल सोडला गेलाय. कीच दबाव असेल आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर, कारण आशिष यांच्याकडे ताकद आहे. अनेक मोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत, परंतु ही स्पर्धा देखील खूप महत्त्वाची आहे. या स्पर्धेत जिंकायचं, आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं, यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न असतील. पहिल्याच बॉलला इथे झेल उडाला होता आणि झेल उडाल्यानंतर असं वाटलं होतं की झेल क्षेत्ररक्षक टिपेल, बहुधा क्षेत्ररक्षक पायच तिथे पाहायला मिळाले. झेल सोडला गेलाय. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर पाहायला मिळेल. गणेश डावकऱ्याचा बॅटर गणेश आपण पाहतोय फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला. तर प्रत्येक खेळाडूला डॉमिनेट करावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकायचं असेल तर फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक आलाय, झेलच्या खाली टिपलाय झेल, विकेटचं पतन. फलंदाज गणेश करंगोटकर बॅक टू द पॅव्हिलियन. पाहतोय अजूनही विजयासाठी तब्बल 49 धावांचं लक्ष असेल, म्हणजे 49 धावांची गरज असेल अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट टीमला. आणि जोपर्यंत आशिष मैदानाच्या मध्ये आहेत ना तोपर्यंत नक्कीच अशा पल्लवीत असेल बॅटिंग करणाऱ्या संघाच्या, कारण आशिष यांच्याकडे ताकद आहे. परंतु दुसऱ्या बॉलने जिंकायचं असेल तर आशिष यांची विकेट खूप महत्त्वाची असेल. बॅटर मैदानाच्या पाय दाखल झाले आहेत राकेश सारंग. कीच राकेश सारंग अष्टपैलू कामगिरी केली या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. गोलंदाजी देखील चमक दाखवली आहे, फलंदाजी देखील चांगले करतात. म्हणजे या मॅचमध्ये देखील त्यांना तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्याने विकी मुंडे विकेट किपरच्या भूमिकेत पाहतो. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कॅप्टन गौरव घुंगरड आपण गोलंदाजी मार्कडे पाहतोय. चांगली गोलंदाजी गौरव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा गौरव ती जबाबदारी घेऊन तिसऱ्या षटकासाठी आलेत. पहिलं षटक अवघ्या 7 धावांचं टाकलं होतं. त्यानंतर पायस अल्मेडा यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. 8 धावांचे षटक पाहायला मिळालं. आणि तिसऱ्या षटकाची आपण सुरुवात पाहतोय. साडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, शरीरावर चेंडू लागतोय, पॉईंट क्षेत्रात चेंडू स्थिरावतोय. तोपर्यंत एक धाव झपाट्याने पूर्ण केली गेली आहे. एकेरी धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या बसते डबल कव्हर. 17 धावा, 65 धावांचं आव्हान आहे आणि अजूनही विजयासाठी 48 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलेल, प्रत्येक चेंडूवर सामना बदलेल. कधी फलंदाजी करणारा संघ जिंकेल असं वाटेल तर कधी गोलंदाजी करणारा संघ जिंकेल असं वाटेल. परंतु कोणत्या तरी एका संघाचं स्वप्न होईल पुरं आणि एका संघाचं स्वप्न राहील अधुरं. परंतु तो कोणता संघ असेल हे ठरवणारे आता काही षटकं आपल्या समोर. गौरव घुंगरड राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज झालेत. सोडून दिलाय चेंडू. टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरकडे जातोय. लेग कटर होता. टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वन घेणारा चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हे डॉट बॉल त्रास देतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. 14 चेंडू आणि 48 धावांची गरज. आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. संघर्ष करावा लागेल. जितका मोठा संघर्ष तितकाच मोठा विजय. दोन्ही संघांना संघर्ष करायचा आहे. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे.
यावेळी उडावलाय, मोठा फटका आलाय, मिड विकेटला चेंडू प्रवास करतोय, जाऊन लँड झालाय सीमारेखा पलीकडे, 6 धावांसाठी आलाय आशिष यांच्या बॅट मधून षटकार. जो षटकार नक्कीच आवश्यक होता बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. ज्या षटकाराने झपाट्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या बसते डबल कव्हर. 23 धावा. थँक्यू डोजे. आशिष यांची बॅट आता मोठे फटके मारू लागले. आशिष यांच्याकडे नजरा असणार आहेत, परंतु तेवढ्याच नजरा गौरव यांच्याकडे देखील असणार. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 42 धावा. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत उडालाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला नाही. झेल नव्हता, लांब चेंडू पडलाय, परंतु 1 धाव इथे पळून काढले गेले. एकेरी धावांनी स्ट्राईक रोटेट, परंतु स्ट्राईक रोटेट होणार नाही कारण षटक संपतंय. शेवटच्या बॉलला इथे सिंगल धाव घेतली गेली का, तर मात्र स्ट्राईक आशिष यांच्याकडे यावी. 1 धावाले. एकेरी धावांनी समीकरण बदललंय, धावसंख्या बुतलंय, धपल कव्हर 24 धावा. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. tenniscricket.in माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. कीच अनेक प्रेक्षक मैदानावर प्रत्यक्ष उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमड गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 2025चा हा थरार. तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील हा शेवटचा मुकाबला, म्हणजेच यानंतर एक मुकाबला होणार आहे. GPL गावडेवाडी प्रीमियर लीगचा मुकाबला होणार आहे. गोलंदाजी मार्कडे मुन्ना परब सज्ज झालाय. षटक क्रमांक घेऊन चौथ्या षटकाचा खेळ चालू होईल. मुन्ना यांची गोलंदाजी समोर असतील आशिष मेहरोल. 12 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 41 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 20 ते 21 धावा इथे कराव्या लागतील. धावा केल्या जातील का मात्र रोखल्या जातील, प्रश्नचिन्ह आहेत, परंतु या प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळेल. मुन्ना सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट आशिष यांच्यासाठी. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. समोरच्या दिशेने फटका आलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेसाठी देखील पावलं वळलेत आणि दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. वाह, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. हरणाचा वेग, चित्त्याची चपळे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र आशिष मेहरोल आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि ते गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. समीकरण बदललंय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी आता आवश्यक असणार आहेत 39 धावा. 11 चेंडू 39 धावा. 39 धावा 11 चेंडू मध्ये इथे करायचे आहेत. आशिष मेहरोल हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला मुन्ना यांचा पुन्हा एकदा सामना करतील. यावेळी उडावलाय, मोठा फटका आलाय, चेंडूला पाठवलंय थेट सीमारेखा पलीकडे. 6 धावांसाठी आशिष यांची बॅटिंग आता मात्र पाहण्यास मजा येते. प्रेक्षकांना मोठे फटके पाहायला मिळत आहेत, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल तर आशिष यांना थांबवावं लागेल. आयकॉन खेळाडू आहेत, खास मुंबईवरून दाखल झाले ते ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि जबरदस्त खेळ संदीप मिस्त्री मित्रमंडळाच्या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाला होता. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील पटकावला होता, परंतु या मॅचमध्ये चांगलं खेळावं लागणार आहे. ही मॅच जिंकायचं तर शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे, परंतु दुसऱ्याने मुन्ना यांना काहीतरी वेगळं करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. सामना कोण जिंकेल कोण हारेल आपण सांगू शकत नाही आहे, कारण 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत आपण पाहतोय. बॉलर तयार. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आशिष यांच्यासाठी. यावेळेस फटका हवेत उंच उडालाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतायत, झेलच्या खाली आलेत, कोणती चूक केली नाही आहे. टिपलाय झेल आणि एक महत्वाचा धक्का, मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. आशिष मेहरोल बॅक टू द पॅव्हिलियन. दाखल होत आहेत पपन साळगावकर. पपन साळगावकर यांच्याकडे काही क्षमता आहे, ताकद आहे, परंतु आज सिद्ध करावी लागणारी ही महत्वाची मॅच आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी
33 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 33 धावा. अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट टीमला जिंकण्यासाठी ही मॅच कोण जिंकेल येणारे 9 चेंडू आपल्याला सांगतील. इतक्या रात्री देखील अनेक प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी प्रत्यक्षरित्या मैदानावर उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचं देखील स्वागत. शेवटचे 9 चेंडू बाकी. विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. पप्पन साळगावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. ओव्हर पेच समोरच्या दिशेने फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतील तोपर्यंत एकच धाव. आता तर 1 आणि 2 धावा नाही तर षटकारांनी चौकारामध्ये डील करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची आणि ती आवश्यकता कोणता बॅटर पूर्ण करेल याकडे देखील लक्ष असणार आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 32 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति चेंडू मागे 4 हे समीकरण राहील बॅटिंग करणाऱ्या संघासमोर. पुन्हा इथे सज्ज झाले आहेत. नेक्स्ट बॉल घेऊन चांगले गोलंदाजी केले. आशिष यांची महत्त्वाची विकेट प्राप्त केली आहे. फास्ट वेगान चेंडू लीडवर केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. शेखर चेंडू अडवत आहेत तोपर्यंत फक्त एकच धाव. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. अवंतर धाव मिळते. अवंतर धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 34 धावा. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी झाली. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय मनोज 11 कसवंत क्रिकेट टीमकडून. बॅटिंग करणाऱ्या संघाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. आतापर्यंत पाहिलं तर आशिष मेरुल यांनीच मोठे फटके खेळले आहेत. आडव्या बॅटने खेळलाय फटका. चेंडूचा प्रवास वाईडिश लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. षटक संपतंय. चौथं 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर 35 धावा करायचा आहे. 65 धावांचा पाठलाग. सहा चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता म्हणजे 5 षटकार. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी 5 षटकार आवश्यक असतील. सज्जता स्ट्रायकिंग एंडला पपन साळगावकर. गोलंदाजी मार्कडे गोलंदाज मॅन फ्रॉम कणकवली अनिकेत कांबळी सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी अंतिम षटक असेल. ही मॅच संपल्यानंतर अजून एक मोठा सामना गावडेवाडी प्रीमियर लीगचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल हा सामना पाहण्यासाठी देखील आपण आवर्जून मैदानामध्ये उपस्थित राहा. पहिला बॉल वेगाने डिलिव्हरी केलाय. टप्पा खाल्यानंतर बॅटची कट. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. विकेटचं पतन. पहिल्याच बॉलला विकेट आले. आता समीकरण बदलेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. दाखल होत आहे दीपू गिरप. 5 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. विनंती असेल गावडेवाडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून गावडेवाडीतील ज्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व महिला वर्गांना विनंती असेल आयोजन कमिटीकडनं मुख्य व्यासपीठावरती विचारमंचावरती आपण यायचं आहे आणि शेवटच्या सामन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. सर्व महिला वर्गांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या व स्थानापन्न व्हा. प्रसाद. धन्यवाद सागर. आपण पाहतोय अवधूत स्पोर्ट्स कणकवली बनाम मनोज 11 कसवांचा सामना. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता. पहिला बॉल डॉट आलाय. विकेट देखील आले. 5 चेंडूंचा काही शिल्लक आहे विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 5ही षटकार. पहिलाच बॉल दीपू गिरप खेळत असताना मिस टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत धावतोय. एफर्ट्स चांगले होते. चेंडू जमिनीवर पडतोय तोपर्यंत फक्त एकच धाव. मात्र सामना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने चुकलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 4ही षटकार मारले तरी देखील आव्हान पार होऊ शकत नाही. पण तो एखादा चमत्कार जर का झाला तर अवधूत स्पोर्ट्स क्रिकेट संघ परतावा करू शकतो. परंतु अनिकेत ती चूक करणार नाही. चांगला चेंडू टाकलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु तिथे बॅटची कट लागली. खेळपट्टी चेंडू स्थिरावतोय. शॉट मिडविकेटला चेंडू जातोय. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवतोय. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत एकच धाव. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे.
3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 28 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 28 धावा. गती परिवर्ती चेंज ऑफ पेस चतुरास्त्र टाकलं गोलंदाज अनिकेत यांनी. ही कासं येत आहे, अनिकेत याच्याकडे वैविध्यता आहे, व्हेरिएशन आहे, चांगली गोलंदाजी करतो. अनेक स्पर्धांमध्ये त्याच्या माध्यमातून अनेक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या स्पर्धेत देखील चांगलं काम त्याने केले आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दीपू सज्ज होत आहे स्ट्रायकिंग एंडला. साको टप्प्याचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. ही मॅच नक्कीच आता मनोज 11 कसवन क्रिकेट संघाच्या बाजूने पूर्णतः चुकले विजयाकडे वाटचाल करतोय. औपचारिकता बाकी राहिले, शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. उद्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि 28 धावा करायच्या आहेत आणि ते विजयी ठरतोय. मनोज 11 कसवन क्रिकेट संघ विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ म्हणजेच अवधूत स्पोर्ट्स क्रिकेट संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने तुमचे खूप खूप आभार असतील. तसेच मनोज 11 कसवन क्रिकेट संघासाठी पुढील फेरीसाठी शुभेच्छा असणार आहेत. आणि या मॅचमध्ये जबरदस्त खेळ आपण दोन्ही संघांकडून पाहिला. मनोज 11 कसवन क्रिकेट संघाचा खेळ हा बहरला आणि मनोज 11 कसवन क्रिकेट संघ या मॅचमध्ये ठरला विजेता.